नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील घोटवडी परिसरातील एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडील आणि भावासोबत पोहायला गेलेल्या वाशेरे गावच्या 10 वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. अथक परिश्रमानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र यांच्या पथकाने मुलाचा मृतदेह बाहेर काढला. कैवल्य एकनाथ भोते, वय वर्ष 10 असे या मृत मुलाचे नाव आहे. तो वाशेरे भोतेवाडी येथील रहिवासी होता. दुपारी कैवल्य आपल्या वडील आणि भावासोबत घोटवडी येथील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. जलजीवन मिशन अंतर्गत ही विहीर खोदण्यात आली होती, पण पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं कैवल्याचा तोल गेला आणि तो खोल पाण्यामध्ये बुडाला. तब्बल 24 तासांनंतर कैवल्याचा मृतदेह आढळून आला. चाकण शहर परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरू आहे. चाकणमधील पठारवाडी येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये रात्री 11:30 वाजता बिबट्या शिरला. सुदैवानं गोठ्यातील गुरे सावध झाल्याने भिंतीवरून गोठ्यात उडी मारलेल्या बिबट्याला पुन्हा येथून पळ काढावा लागला असल्याचं शेतकऱ्याने सांगितलं. चाकण बस स्टॉप शेजारील एका शिवभोजन थाळी केंद्रात बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुनील भागवत यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे प्रतिबंधित जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 15,600 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त केले. तर चाकण दक्षिण पोलीस अधिक तपास करत आहेत. आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोखंडी गुप्ती बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सिद्धबेट चौकात करण्यात आली. याबाबत ज्ञानेश्वर गिरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन अनिल दोडे, वय वर्ष 20, राहणार देहूफाटा आळंदी, मूळ राहणार कोलपवाडी बीड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदी चाकण रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटल ते केळगाव मधील हनुमानवाडी शाळा या परिसरातील रस्त्यावर पुन्हा ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे पडल्यामुळे वाहनावरून नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन येथील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आळंदी नगर परिषद हद्दीतील इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पूल धोकादायक झालेला आहे. मागील 8 महिन्यापासून भक्ती सोपान पूल वापरास बंद करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी सदर धोकादायक पूल पाडण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. भक्ती सोपान पूल पाडण्याचे काम सुरू असताना परिसरात फिरताना तसेच घाटावरून प्रदक्षिणा घालताना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या चुरशीच्या निवडणुकीनंतर समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना सदस्य राजकीय सहलीला गेले आहेत. खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाने आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वात निर्विवाद वर्चस्व मिळवले. 16 सदस्यांपैकी 9 सदस्य निवडून आले आहेत. पूर्ण बहुमत आमदार काळे यांच्याकडे आहेत. मात्र मागच्या पंचवार्षिक काळात माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्याच काही सदस्यांना हाताशी धरून सेनेची सत्ता उलथवून लावत तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांनी खूप मोठी फोडाफोडी करून आपली सत्ता आणली होती. हा अनुभव विचारात घेऊन शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित शिवसेना सदस्यांची राजकीय सहल काढून सुरक्षितता बाळगण्यात आली आहे. खेड पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी सभापती पद हे राखीव आहे.
तसेच ठाकरे शिवसेनेच्या 5 महिला निवडून आल्या आहेत, तर 4 पुरुष सदस्य आहेत. पक्षाच्या सर्व महिलांना प्रत्येकी 1 वर्षासाठी सभापतीपद आणि पुरुषांना उपसभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र पहिली संधी कोणाला मिळणार याकडे खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये विद्या मोहिते, कविता राक्षे, सारिका गोगावले, रुपाली कांबळे आणि गौरी मुर्रे या 5 महिला आहेत. तर ज्ञानेश्वर ढेरंगे, दिलीप डुबे किंवा मंगेश सावंत यांच्यापैकी एकाकडे सुरुवातीला उपसभापती पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. खेड तालुक्यात बिबट्यांनी गावागावात उच्छाद मांडलाय. त्यामुळे ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येत आहेत. मात्र काही समाजकंटक या पिंजऱ्याला आग लावत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ढोरेवाडी तालुका खेड येथे 16 फेब्रुवारी 2026 समाजकंटकाने सायंकाळी 4 वाजता जाणून बुजून सरकारी मालमत्तेचे नुकसान करत बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याला आग लावली असल्याचे अधिकारी व स्थानिकांनी कळवले आहे. 20 रुपयांची टोपी पडली 750 रुपयांना. चाकण समविषम पार्किंग बाहेर गावच्या शेतकरी वर्गाला माहिती नाही. चाकण येथे 20 रुपयांची टोपी खरेदीसाठी आलेला शेतकरी दुकानात गेला. 20 रुपयाची टोपी घेऊन बाहेर आला तर दुचाकी गायब असल्याचे दिसले. यावर त्याने आजूबाजूला विचारले तर पोलिसांनी गाडी उचलून नेली असे समजले. शेवटी तळेगाव चौकात शेतकरी पायी गेले. 730 रुपये दंड भरून गाडी सोडवली. 2 रुपयांची टोपी 750 रुपयांची पडल्याची या शेतकऱ्याची भावना झाली. 750 रुपयांची ही टोपी आपल्या बैलापुढे ठेवून कानाला खडा लावत यापुढे चाकण येथे खरेदी करण्यासाठी जायचे नाही हा निर्धार शेतकऱ्याने केला. असे रोज कितीतरी ग्राहक चाकण बाजारपेठेला रामराम करत आहेत. चाकण वाहतूक विभागाची ही जुलमी कारवाई थांबत नसल्याने नागरिकात मोठा असंतोष आहे. मावळ आणि खेड तालुक्यातील औद्योगिक कामगारांच्या हक्काच्या आरोग्य सेवेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC यांनी 350 खाटांच्या सर्व सोयी सुविधायुक्त ESIC रुग्णालयासाठी 8.5 एकर जागा कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC यांना 95 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर नाममात्र दरात दिली आहे. त्यामुळे या बहुप्रतीक्षित रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून मावळ व खेड तालुक्यातील 7 लाखाहून अधिक ESIC कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चाकण MIDC मध्ये 350 खाटांच्या रुग्णालयासाठी 8.5 एकर जागा उपलब्ध झाली आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लवकरच ESIC रुग्णालयाच्या उभारणीचे काम चालू होईल असे सुकांता चंद्रदास, संचालक कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे यांनी माध्यमांना सांगितले आहे. जिल्ह्यात जमीनविषयक दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने दाव्यांची सुनावणी एकाच अधिकाऱ्याकडे होत असल्याने दावे निकाली निघण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे निर्णयास 2 ते 3 वर्षे लागतात. पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी नव्याने आणखी एक अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चाकण येथे अपर तहसील कार्यालय स्थापण्यास शासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन केले जाणार आहे. तर खेड तालुक्यात महसूल विभागात वाढलेले कामकाज पाहता चाकण येथे अपर तहसील कार्यालय स्थापण्यास शासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. ज्याप्रमाणे हवेली तालुक्यात 3 अपर तहसील कार्यालय, त्याच धर्तीवर खेड तालुक्यात आणखी एक अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. चाकण येथे हे कार्यालय होणार असून त्या अंतर्गत खेड तालुक्यातील निम्मी गावे या कार्यालयाशी जोडली जाण्याची शक्यता आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांचा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या पुणे पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक विकास महामंडळे, साखर कारखाने, शेतकरी यांना पिण्याबरोबरच सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. बदल्यात या संस्थांकडून या विभागाला पाणीपट्टीची रक्कम देणे बंधनकारक असते. मात्र या संस्था तसेच शेतकऱ्यांकडे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून 1222 कोटी 66 लाख कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. यात खेड तालुक्यातील 2 नगरपरिषदा देखील आहेत. ही थकीत पाणीपट्टीची वसुली झालीच पाहिजे अशा सक्त सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाला दिल्या आहेत. तसेच कोणतीही संस्था अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे कितीही कोटींची पाणीपट्टीची रक्कम थकीत असली तरी थकबाकी वसूल कराच अशा सूचना देखील जलसंपदा मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून थकीत रक्कम असलेल्यांमध्ये आळंदी व राजगुरू नगरपालिका आहे. राजगुरुनगर नगर परिषदकडे 66.33 कोटींची थकबाकी असून आळंदी नगर परिषदकडे 2.25 कोटींची थकबाकी आहे. खेड तालुक्यात 10वी शालांत बोर्ड परीक्षा शनिवार 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. 15 परीक्षा केंद्रांवरून
375 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा कस्टोडियन तथा गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली. रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी इयत्ता 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार असून तालुक्यातील 5000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावरची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. इयत्ता 5वी करिता 36 परीक्षा केंद्रावर 6417 विद्यार्थी तर 8वी करिता 13 परीक्षा केंद्रांमधून 2234 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 10वी बोर्ड परीक्षा 8 मार्च तर 12वी बोर्ड परीक्षा 18 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. 10वीची परीक्षा केंद्र कंसात विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे: महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर 1100, श्री भैरवनाथ विद्यामंदिर पावळ तालुका शिरोड 392, M.Y. होळकर विद्यालय वाफगाव 116, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा 311, श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण 1000, जवाहर विद्यालय चास 223, कुंडेश्वर विद्यालय पाईट 302, श्री शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव 548, श्री वाकेश्वर विद्यालय पेठ तालुका आंबेगाव 211, श्री शिगेश्वर विद्यालय कुडे बुद्रुक 147, रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस 257, नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी 482, श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय भांबोली 348, KTES इंग्लिश मीडियम स्कूल राजगुरुनगर 456, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल चाकण 482. रेशन कार्डवर ग्राहकांना तांदळाऐवजी मिळणार मका. राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय. त्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यात बदल करून मिळणार आहे. आतापर्यंत धान्यात तांदळाचा समावेश होता, पण मार्चमध्ये यात बदल होणार आहे. यामध्ये तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय पुढील 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे. मार्च पासून तांदळाऐवजी मक्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्य शासनाने साठा व्यवस्थापन आणि पर्यायी धान्याचा वापर वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला 2 किलो गहू आणि 1 किलो मका मिळणार आहे. खेड तालुक्यात सध्या वातावरणात मोठा चढउतार पाहायला मिळतोय. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि काही ठिकाणी अचानक ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात मंगळवारी 17 जानेवारी 2026 रोजी सायंकाळनंतर आकाशात असे ढग दाटून आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती. आळंदी नगर परिषदेला राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पुणे विभागामध्ये 4था क्रमांक मिळाला असून 75 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालंय. पर्यावरण संवर्धनाच्या विविध घटकांमध्ये केलेल्या नियोजनबद्ध आणि परिणामकारक कामगिरीमुळे हा सन्मान मिळालाय. चाकणच्या नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे यांना सावित्रीबाई फुले महिला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. महात्मा फुले मंडळ चिंचवड यांच्या वतीनं 2026चा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कृषी, उद्योग, शासकीय आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते व खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. तसेच चाकण नगर परिषदेवर बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल नितीन गोरे यांचाही सन्मान करण्यात आला. भांबोली तालुका खेड येथे गोरेश्वर ग्रामीण मल्टी स्टेट पतसंस्था यांच्या वासुली फाटा शाखेचं उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. गुरुवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त खेड तालुक्यात अवघे वातावरण भगवेमय झालंय. या जयंती सोहळ्यानिमित्त गावोगावी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शिवनेरीवरून शिवज्योत आणण्यासाठी युवकांनी ढोल लेझिम पथकासह लाऊडस्पीकरही वाहनांना लावून तयारी पूर्ण केली आहे. राजगुरुनगर येथील जागृत देवस्थान कळमजाई देवीच्या उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. चाकणमधील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ला पुन्हा मूळ स्वरूपात आणण्यासाठी पुरातत्व विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मूळ किल्ला ज्या स्वरूपात होता त्याच स्वरूपात तो आणल्यानंतर कसा असेल याचा एक व्हिडिओ संबंधित प्रशासनाने प्रसारित केलाय.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.